आईला कोण दिसतंय सकाळ सकाळ राहणार बघितलं पण कोण हे हन्या अरे ये इकडे अरे काय करतोय शेतात जेव्हा बघावं तेव्हा काहीतरी करत असतो ये लवकर रामा तू थांब थांब आल थांब काय सकाळ सकाळी शेतात करतोय अरे रामा काय सांगायचं तुला शेतकऱ्याचं जीवन तुला माहित आहे ना तर माहिती आहे चालू असते सगळं सगळं काम आपलं करत परत ऊन पडतं ना सगळं सगळं उरकून घ्यायचं आपलं ऊन पण पडायचं काहीतरी जीवाला आराम तर कर कशाचा आराम काय आपलं उरकून घ्यायचं तावत मारून टाकायचं सकाळ सकाळ काय बरं चाललंय कुठे तू अरे चाललोय जरा गावात एक जरा विषय आहे ना जरा चाललोय मग बर बर लगा रामा तुला ते गावातलं कळलं का रे होय कळलं मला पण लेका अन्याय नक्की कोणी केलं ना हेच समजलं नाही कोण म्हणतं यांनी केलंय कोण म्हणतं त्यांनी केलंय पण नक्की कोणी केलंय ना आज गोळ आहे त्याच्या आईला तुला पण विषय कळला नाही काही अरे नाही ना पण तिच्या आईला कोणी चान्स मारला तेच कळत नाहीये चान्स मारला म्हणजे तुला चान्स मारायचं होता काही अरे लेका तसं नाही मग कसं आहे माझं 2 वर्षापर्यंत चाललं होतं बर. पण आता दुसरी नंबर मारला त्याला मी काय करू अरे मला सांगायचं 2 वर्षापासून नियोजन आहे तर मी मदत केली असती तुला अरे हनम्या तू तुझ्या शेतीच्या कामात एवढा असतो तू मला वेळ कधी देणार अरे आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्हाला मी मदत केली असती तुला शेतातली कामं काही रोजचीच असती रे अरे हनम्या आता ह्या गोष्टीसाठी पण तुझी मदत घेऊय म्हणजे अरे लेका आता जर कोणावर इम्प्रेशन पाडायचं झालं तर जेवढं मी एकटं इम्प्रेशन पाडेल ना तेवढं तुला घेऊन नाही होणार पण मला कळत नाही हे जे आहे ह्या गोष्टीवर तुला कुणावर इम्प्रेशन पडायचं आहे अरे हनम्या आता पोरीवर इम्प्रेशन पाडायचं म्हणजे एकटं नको का जायला पुरीवर इम्प्रेशन अरे रामा थांब 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 काहीतरी घोळ होती बघा आपल्या बोलण्यात मी काहीतरी वेगळं बोलते आणि तू काहीतरी वेगळं बोलतोय असं मला वाटतंय मी वेगळं बोलतोय अरे होय रामा काहीतरी घोळ होते आपल्यात अरे मी त्याबद्दल बोलतोय ती सुरकी नाही का हा हा ते गावातले अरे ती पांड्याबरोबर पळून गेली मी त्याच्याबद्दल बोलतोय अरे ते जे आहे ना तू ह्याच्याबद्दल बोलतोय होय मग तुला काय वाटलं अरे पांडुरंगा अरे तू कुठल्या विषयाबद्दल बोलतोय अरे रामा मी त्या विषयाबद्दल बोलतो होतो ते आपल्या गावात लिहिलं नाही बे आजपासून व्यायाम सुरू होणार आहे कोणतरी नवीन वस्ता येणार आहे म्हण मग मला वाटलं त्याच्याविषयी तुला काहीतरी माहित असेल अरे मला वाटलं की ती सुरकी पळून नाही का गेली त्याबद्दल विचारतोय तू अरे मला काय करायचंय कोण पळून गेले कोणासोबत ते तिच्या आईला मी समजतोय की त्याच्याबद्दल विचारतोय अरे काय रामा तू बरं चाललाय कुठे तू अरे मी चाललोय बापूकडं काय रे म्हटलं चालू त्याला विचारावं कारण अशा गोष्टी त्याला लय माहिती असतात बरं बरं असं आहे हा. चल मग चल मी पण तुझ्यासोबत येतो चालेल ना चल तिथंच मग. कळलं आपल्याला काय हा, मागणी आहे ते- सगळी. म्हटलं बघू काय करतोय तो. बरं बरं चल, चालेल. तुला किती वेळा सांगितले आता गपकेने आतमध्ये हात नको घालू जाऊ म्हणून पाणी तर आपल्याकडे चेक करायसाठी पहिलं बटन बंद करायचं आणि नंतरच पाणी बघायचं बस चला चटका आता सुगंधे ए सुगंधे सुगंधी कोण आहे बापूच्या बायकोचं नाव गोधी सुगंधे अगं तुझ्या हातात जादू आहे जादू हा नाही तर आमच्या हिचं हातात हात घेतला की म्हशीच्या पाठवून हात फिरवल्यासारखं वाटतं पण तुझं काटा आहे काटा मला माहिती आहे, तुला चिमगम चघळायला लय आवडतो म्हणून मी
त्या दिवशी चिमगम आणला होता, पण तुझी न माझी गाठ भेटत झाली नाही. सुगंधे अगं हा. शुभे अरे तू काय करतो इथं? काय नाही ती बाप्पानी जरा चुन्याची पुडी आणायला लावली ती बघत होतो बाकी काय नाही. बरोबर. अरे ती सुगंधी कोण आहे रे? सुगंधा चायला तुला कसं काय सुगंधीचं नाव माहिती? अरे आत्ता झोपत सुगंधाचा जप लावलेला तुही. सुगंधा नक्की कोण आहे रे? हळू बोल, ऐकते. सुगंधा आपली जुनी मैत्रीण आहे. मैत्रीण? हा, मी तमाशाला जात होतो ना, हा. तर तिथे झाली तिची न माझी ओळख. हा. हा, जरा जमलं होतं आमचं भेटायचं, होय. पण काय तू योग आला नाही. पण ते काय होते अशी आठवणी आली की जरा होतं जरा जीव जरा तळमळ होती माझी. होय. तर ते बाकी काही नाही, काय आमची गाठ भेट झाली नाही, फक्त आठवणी राहिल्यात तेवढंच आहे बघ, बाकी काही नाही. बापू तू पण चांगला रंगीन केला का? ए बाबा आता हे तुला माहिती आहे ना, हे तुझ्यातच ठेव, कुठं बोलू नको, कळलं? चालतंय की. अरे हनमे रामा तुम्ही इथं? अरे काय बापू अजून झोपेतच का? अरे झोपलेलाच होतो. हा शुभ आहे ना, हा. आणि त्याने बाई झोप मोडली, तेच चाललं होतं. हनुमा काय रे? आला का बापू किती दिवसात भेटलाय तुम्हाला? हा. त्या दिवशी ते ज्योतिबा सांगायचे किस्साने मारायला गे अजून. ए ते ज्योतिबाचं पुन्हा नाव दे बाजूला. ह्या शुभ्याने झोप मोडलेली आहे माझी. आता ते झोप येतं माझं लय खोळा केलेलं. ते ज्योतिबाचं पुराण आहे ना, नंतर कधीतरी सांग. काय बापू तुला का थोडंच राहिले ऐक सांगतो की मी ऐकतो. काय नको ते राहू दे, तू इथं कशाला आला ते सांग पहिलं. अरे काय बापू काय झोपलाय अजून? तुला काय माहिती का गावात काय चाललंय? काय झालं? हे बघे आणबायला काहीच माहित नाही. का हनमे? तू जातो का नाही गावात कधीला का? का काय झालं? अरे गावात नवीन वस्ताद आलाय. ते पोरं ती व्यायामाला गेली ती काय वस्ताद सांगतो? सोबत. मग अरे मी असं गावाने नवीन वाचत बघितलं कसं काय, आणि माझ्या हाताखाली किती पोरं मोठमोठे पहिलं झालेले. हे गाव त्याच्या आला मला काही कळत नाही. हा मला बघितलंच पाहिजे कुठला वाचता तिथं नवीन. चला बघून येऊ आपण. चल. वस्ताद कोण आहे ते आम्हालाच कळलं नाही. मग अरे चल 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 बघून येऊ. चल चल त्याच्या आईला गाव हे डोका पण पिटलं. बापूच दोता. चला चला चल ए चल शुभ्या चल. हे दोता रे. हा चला रे या लवकर. हे कोणाचं वाजतंय रे? काय वाचतंय रे? अरे माझा फोन आहे हा, थांबा बघ 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 बघ. थांबा. हॅलो फोन आला. आला का तू आला हवी तिथं? आला का काय तू तुला हेच टाइम होता व्हय यायचा? बरं थांब आता आलो 5 मिनिटात मी. काय आलं आणबे? काय झालं? जावं लागेल. काय अरे झालं? ते न्हावे आलाय. हा. ते 2 म्हशी बोडायचे ते आपल्या त्याला बोलवलं होता. अरे मग तू वयामाला नाही येणार बा. नाही येता येणार ते अर्जंट आहे. अरे ते जावं लागेल. वाचतातला भेटायचे आपल्या नाही, नाही, पोरीचं जावं बघा. लागेल. तुम्ही जावा जा बाबा. तुम्ही जाऊ मी जाऊ. येते की चला, हा, चला. म्हशी हा, बाजरा. हा. रामा रामा हे रामा चल जाऊ याचा असंच इसार देऊन पसार द्यायचं काम आहे. चला चल, 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 चल. अरे ऋषिकेश अजून कोण कसं काय आलं नाही तर काय माहिती आता. मला वाटलं आपल्याला उशीर होईल यायला. अजून कोणच आलं नाही. जाऊ येतो रांग मोकळं करून घेऊ आपलं. ते समीरनं कोणाला बोलवले अजून मला काय माहित कुठला वाजतात आहे. काय माहिती कोण येणार बघू आता आल्यावर कसं होतंय काय. हे अरे चला लवकर. हा, चला चला मला पण बघायचं गावाने ना कुठला वाचतात नेमलाय माझ्या जागी, मला बघायचीच आता. ए ही दोतार खाऊ आणि हा. वाजता का बघ. हा चल चल चल. चला लवकर. आयला बापू तिथं तर फक्त मोहन दृश्यात दिसतोय, वाचतात तर काय दिसत नाहीये. त्याला शुभे वाचतात तिथं पत्ते दिसत ना, 2च पोरं व्यायाम करतात कसं रे? चल बघू. त्याला मोले वाचतात कुठे तुमचा? तुम्ही दोघंच इथं? काय वाजतात बी नाही ते प्रल्हाद बी नाही. आम्हाला वाटलं उशीर होईल दोघंच आम्ही इथं आलोय. च्या आईला प्रल्हाद पण नाही. हा ना अरे प्रल्हाद मग गेले कुठे सगळे? काय काय माहिती कुठे गेलेत. त्याच्या आईला दोघं चालाय वे. हा दोघं चालूय. म्हटलं तुम्ही आला असताना लवकर त्यामुळे दोघं चालूय आम्ही. हे काय आम्हाला सुरुवात केली म्हणले येतील तेवढे येतील आपण चालू करावं. त्या आईला वाजताच का वाचतात व्हायचा? तू याला कुठं मग? मला काय कळा नाही वाचतात गावाने काय असतात वाचतात नेमले काय त्याला? गेली आला असेल ते अरे समीरनं तू केलं. लावून गेला काय तो पैसे घेऊन बघा. रामा मोने जाऊ दे, ते वाचतात येईन तेव्हा कधी येईन ते जाऊ दे बरं दे. हा बाप्पू कशासाठी आहे? अरे हे माझ्या हाताखाली ना लय पोर आहे ना, मोठमोठे पैलवान झालेले आहेत माहितीये का तुम्हाला? चला व्यायामासाठी ना तुम्ही तयार राहा, काढा कपडे. हा अरे कपडे काढा म्हणजे व्यायामासाठी ही कपडे काढायची आणि व्यायामाचे कपडे घालायची. मग असं बोल ना. अरे काय राबा तू डोकं एकदम सुपर चलत राव. बापू हा. नाही जमायचं तुला राहू दे. अरे 30 वर्षाचा अनुभव आहे आपला म्हणे. काय बोलते 30 हा. वर्षाचा? मग? 30 वर्षाचा अनुभव असता तर ही आता आत असतात. अरे ते व्यायामाचा काय संबंध आहे भाऊ? काय बरं चालतंय असू दे काय ना का मला तू. हा चल 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 हे चल घे कपडे बदलून. मुलांनो आता तुम्ही माझ्या मागे करायचं. तुझ्या मागं करायचं? अरे मी जे व्यायाम सांग ना ते करायचे. करा चला.
1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 थांब बापू 2 अरे बापू अरे बापू कोण आले बघ कोण आहे? अरे कोण आहे? कोण आहे पोरग? अय यार गावात काय नवीन बिवीन आहेस काय पाहून आलायस काय कोणाक नाव काय तुझं अरे बोल की आता काय गोब्यासारखं उभा राहिलाय. अरे काय तोंडातून शब्द बिब्द निघतो का नाही? अरे कुठला या कुठला ठोकळा या बघायचं का? कोणी मला तर काय कळान झालंय. गुमाई का काय? कुठलं आहे की बोलाय टाइम द्या त्यांना ए बाबा बोल. मला सम्याने पाठवलेले वस्तात मीच आहे तो. काय वाचतात आणि तू अरे हा वस्तात कमी वस्तारच जास्त वाटते बरं बापू ते जाऊ द्या पुढचं विचारा काय करायचं पुढचं काय विचारायचंय? ए वाचता द्या तू काय गायचं या पोरांचा व्यायाम हा? तू व्यायाम करून करून किती भूमी झालाय ते दिसतंयस ना आम्हाला. चल हो बाजूला. या तुम्ही तुमच्या जागेवर तुम्ही. हा करतो मी व्यायाम त्यांना घेतो. चल वय चल चला पोरांनो नेक्स्ट स्टार्ट. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 ए बापू कर काय तो हातात न सोडलाय ए बाबा असं काय आपण धंदा करत नाही. ते सगळं काय असं ना गॅसचा बिचा काय असं ना ते आपण सकाळी सगळं करत असतो. काय बोलतो रामा तू? अरे तुला काय किती घाण बघ तुला काय शोभतं का काय? ए बरोबर अरे काय रे अरे मग कोणी कोणी सोडलं? केलं सोडले कोणी केलं? कोणी केलं? चला म्हणालो वाज गेलेला आहे. परत आपण आपला व्यायाम चालू करू. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 चालेल पोरांचा आवाज काय ना? अर्र ए बोले ए रामा अरे कुठे चालला? अर्र ए शुभी अरे अरे अरे, 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 थांबा, थांबा, थांबा. नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा एपिसोड आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा हा आणि ते काय रे ते बेल वाजवायचं काय? बेल आयकॉन हा तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे काय होईल की पुढचा व्हिडिओ आलेला आहे तो तुम्हाला कळेल. आणि हो कमेंट करा. चला मित्रांनो आपण परत भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद जय महाराष्ट्र.